इंडियन सोसायटी ऑफ कॉल्पोस्कोपी अँड सर्व्हायकल पॅथॉलॉजी आणि कोल्हापूर स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र संघटनेच्या वतीनं गर्भाशय मुख कॅन्सर या विषयावर सुरक्षित ती या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिसंवादाला प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असताना स्त्रियांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं सांगितलं. कितीही धावपळ असली तरी रोज व्यायाम करणं गरजेचं आहे. धावपळ आणि व्यायाम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ठरवून व्यायाम करायचा तरच स्त्रीचं मानसिक, शारीरिक आणि सामाजिक स्वास्थ्य अबाधित राहील. तसंच सगळ्या गोष्टी मीच करणार हा हेका सोडून स्त्रियांनी जबाबदाऱ्या वाटून देणं देखील गरजेचं असल्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. या परिसंवादात डॉक्टर भारती अभ्यंकर, डॉक्टर ज्योत्स्ना देशमुख, डॉक्टर शर्वरी मिरगुंडे, डॉक्टर निरुपमा सखदेव, डॉक्टर संगीता देसाई, डॉक्टर बबन पाटील यांनी सहभाग घेतला. गर्भाशय मुख कॅन्सरचं प्रमाण स्त्रियांमध्ये वाढलं असून हा आजार दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा कर्करोग टाळण्यासाठी सध्या लस उपलब्ध आहे. हा कर्करोग होण्यापूर्वी याचं निदान करता येतं आणि त्याचे उपचार पिशवी न काढताही करता येतात. हा कॅन्सर होऊ नये म्हणून मुली आणि स्त्रियांना प्रतिबंधात्मक लस दिली जाते. कॅन्सर संबंधी अनेक गैरसमज या परिसंवादाच्या माध्यमातून दूर करण्यात आले. उपस्थित प्रेक्षकांच्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आलं. यावेळी कॉल्पोस्कोपी अँड सर्व्हायकल पॅथॉलॉजीच्या अध्यक्षा डॉक्टर भारती अभ्यंकर, सचिव डॉक्टर बबन पाटील, खजिनदार डॉक्टर दीपाली पाटील, तसंच कोल्हापूर स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र संघटनेच्या अध्यक्ष डॉक्टर मनीषी नागावकर, सचिव डॉक्टर रणजित किल्लेदार, डॉक्टर राधिका जोशी यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता.